बिग बॉस मराठी सीझन 6. तो एक काल काय झालं, मी थोडं शॉर्टमध्ये सांगते कारण मी काल रात्री काही रिव्ह्यू करू नाही शकले. तर एपिसोड नंबर 41. काल आपण काय बघितलं, सगळ्यात आधी मी काही पॉईंट्सवर नजर टाकू इच्छिते. तर बघा, मी काल फायनल वोटिंग ट्रेंड नाही केलं, पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की बॉटमला होतं, बॉटमला प्राजक्ता होती, बॉटमला रुचिता होती, बॉटमला प्रभू होता. पण माझ्या मते नो एविक्शन होणार होतं असं वाटत होतं मला, पण बघूया कोण गेलं कोण नाही. सगळ्यात आधी थोड्या वेळाने याचा व्हिडिओ मीच बनवतो, कोण गेलं आहे कोण नाही असं. तर आपण बघितलं की रुचिता म्हणते एक ट्विस्ट आहे यामध्ये, पण मला असं वाटतं आहे आणि या टास्कमध्ये टॉप 2 आणि फ्लॉप 2मध्ये काहीतरी ट्विस्ट आहे असं रुचिताला वाटतं ना आहेच. नंतर तन्वीने स्वतःला फ्लॉप करून घेतलं, तर हा एकदम मोठा मूर्खपणा केला तिने. हे असं म्हणजे काय केलं तिने यार, मला काही कळत नाही. तर तन्वीने स्वतःला फ्लॉप करून घेतलं. मला वाटतं भाऊच्या धक्क्यावर तिला नक्की बोललं जाणार का तुझ्या गेमची आम्ही तारीफ केली, तू काय तुझ्याच गेमची वाट लावते, स्वतःला फ्लॉपमध्ये बघते. आणि बघा, एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांनी परत एकदा तोच मूर्खपणा एकदा केलेला आहे. टोळीचे जवळजवळ 3 सदस्य हे टॉपला होते, तुम्ही बघितलं असेल तर. आता ते पण परत तुम्ही हे पण पाहिलंच असेल की प्रभूने ना प्राजक्ताची चावी चोरली, पॉवर की मिळालेली आहे तिला, आणि ती पॉवर की आता प्रभूने चोरलेली आहे. आणि त्याला तन्वी पाठी घालते आणि हे पण म्हणते, आता ऐक प्रभू, हे नंतर तुझ्यावर ओरडतील, तुझे एक्सप्रेशन हळूहळू काढायचे प्रयत्न करतील, तू विशाल तुझे कपडे पण जाळेल, पण तरी पण तू कबूल व्हायचं नाही का तुझे जे म्हणजे तू आहे ना पॉवर की चोरली वगैरे, पॉवर की तुझ्याकडे. तर तन्वीने असं पाठ दिला आहे प्रभूला की त्यांनी चावी लपवली. आणि जसं एक अजून यार मला तर खूप आश्चर्य वाटलं ते, जसं प्रभूला राखी आमीन बोलली, तो म्हणतो इन्शाअल्लाह. हे एक वेगळंच होतं, आहे की नाही. आणि प्राजक्ताची चावी चोरली आणि टोळी पूर्णपणे प्राजक्ताच्या बाजूने उभी राहणार आणि खतरनाक तमाशा आपल्याला बघायला मिळणार आहे. बघा तुम्ही. यार मला कळत नव्हतं, सागरला हा टास्क खेळायचा नव्हता कदाचित इमोशन्सचा, त्याच्यामुळे सागरने सतीशजींबद्दल बोलायला चालू केलं, आहे की नाही. ते दिसत होता त्या गोष्टी. नंतर आपण हे पण बघितलं की राखी अनुश्रीला बोलते, अनुश्री राखीला बोलते की अगं मला हसायचं नव्हतं, पण मला बघून आहे ना ते एक हसू आलं. तुम्हाला सांगू, राखी ना एक एंटरटेनर आहे. राखी आजपर्यंत सर्वांना हसवत आली, तर तिला असं अचानक रडताना पाहून तर असं नाही होऊ शकत ना, सगळ्यांनाच रडू येईल किंवा इमोशनल होईल, एखाद्याला हसू येऊ शकतो. पण इथं बिग बॉस पण तिला रागवले, प्राजक्ताला पण आणि अनुश्रीला पण, की तुम्हाला माणुसकीन सहानुभूती नसेल तर तुम्ही इथून निघून जाऊ शकता. तर चला, या गोष्टी झाल्या. आज एक असाच टास्क झालेला. तर सगळ्यात आधी काय होतं एपिसोडच्या सुरुवातीला की कोणाचंच बहुमत होत नव्हतं. मग विशाल म्हणतो तर सचिन अनुश्रीमध्ये कोण. मग इकडं आपण बघितलं प्राजक्ताजी कोपऱ्यात रडत होती आणि म्हणते सागर विचारतोय की काय झालं, आपण बघितलं ते. त्याच्यानंतर एक अजून भाऊच्या धक्क्याचा एक प्रोमो आला आहे समोर, ज्यामध्ये सचिनला रागवताना दिसत आहे. मी माझा रिव्ह्यू एकदम अचूक दिला होता, सचिनला रागवताना दिसत आहे, कारण यांचं ठरलं होतं, पण नंतर हे सगळे पलटले आणि राखीला यांनी टार्गेट केलं होतं. तर हे ना तुम्हाला कोणत्याच रिव्ह्यूवर नसेल सांगेल, पण मी माझ्या रिव्ह्यूमध्ये सगळ्या गोष्टी या सांगितलेल्या आहे, अगदी तंतोतंत सांगितले की यांनी कसं नंतर राखीला ट्रीट केलं. राखीने हे सगळं ठरवलं होतं, पण प्राजक्ता पलटली, नंतर हे सगळे पलटले आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत कदाचित, मला असं वाटतं. पण ठीक आहे, बघूया, कारण त्या गोष्टीनंतर सिरियस मोडवर झालं त्या नंतर यांनी त्याचं डिस्कशन का नाही केलं मग, हो की नाही. ठीक आहे, बघूया की भाऊ बोलता की हा एक म्हणजे मिमिक्री होती, पण मला ते जोक वाटत नाही. नंतर त्या गोष्टी सिरियस झाल्यासारख्या वाटतं. त्यांचं ठरलं होतं हे गोष्ट खरी, पण नंतर त्या गोष्टी सिरियस झाल्या होत्या असं मला वाटतं.
बिग बॉसने बहुमताने बिग बॉस बोलले बहुमताने घेतलेला निर्णय जाहीर करा. राखी म्हणते आम्ही रेडी नाही आहे. आणि इथं बघा ना, बिग बॉसने कशी पार्शलिटी खेळली. राखी आणि दीपालीने टास्कच खेळला नाही, तरी बिग बॉसने 4 जणांचा बहुमत घेऊन हा टास्क पुढे ढकलला. का बिग बॉस का? राखी दीपाली बॉटम 2ला आहे. वा रे वा. टीम बी आणि टीम 2मध्ये कोण टॉपला आहे असं विचारलं तर इकडं टीम बी आणि तिचे टॉप 2 सांगितले यांनी की टॉप 2 रुचिता आणि प्राजक्ता हे टॉप 2 आणि फ्लॉपमध्ये सागर आणि तन्वीला फ्लॉप केलं यांनी बघा. आणि मग यांनी यांचाच चौघांचा निर्णय घेतला की विशाल अनुश्री टॉपला आणि ते बाकीचे दोघं बॉटमला, रोशन आणि ते. मग इकडं बिग बॉसने ट्विस्ट सांगितलं, ट्विस्ट मिसिंग आहे इथे. मग लिव्हिंग एरियात या महाद्वार खोलण्यात आलं. मग फक्त 2 सदस्यांना पॉवर की मिळेल असं सांगितलं. आणि मग सचिन आणि रोशन मध्येच या गोष्टी राहील असं पण सांगितलं. आणि राकेश आणि प्रभू जे ना मधल्यामध्ये राहिले, तर हे मधल्यामध्ये राहण्याचे सदस्यांना नंतर कॅप्टन 2मधून आहे ना टाकायला लावलं. कॅप्टन 2मधून टाकलं तन्वीने. मग कॅप्टन्सीसाठी अनुश्रीला निवडलं, तन्वीने अनुश्रीला निवडलं. आणि टीम एमधून तन्वीने राखीला काढलं आणि प्राजक्ताची निवड केली बाई. प्राजक्ताची निवड केली. किती म्हणजे तन्वीचं मला हा जो डंप साईड ना म्हणजे कळालं नाही का केलं. मग टीम बीपासून मग नंतर सागर तन्वी फ्लॉप 2मध्ये आपण बघितलं. सागर आणि तन्वी ना फ्लॉप 2मध्ये गेले. नंतर मी तन्वीला निवडते, सागरला बाद करते असं ती बोलली कॅप्टन्सीमधून. तन्वीला निवडलं आणि सागरला बाद केलं तन्वीने स्वतःने. ते एक आवडलं इथं, स्वतःसाठी गेम खेळला ते फायनली. नंतर रुचिता आणि विशालला बिग बॉस देणार चान्स. येस, ह्या गोष्टी कळाल्या. नंतर इकडं रुचिता आणि प्राजक्ताचं डिस्कशन आपल्याला दिसलं. रुचिता प्राजक्ताला त्यांना माहिती आहे पॉवर कीचा गेम आहे आणि मी तुझ्या बाबतीत चुकले, ठीक आहे, मी तुझ्या बाबतीत चुकले, पण मला तन्वीवर बिलकुल भरोसा नाही असं ती म्हणते. तर ती म्हणते मी तुझ्या बाबतीत चुकले, तन्वीवर भरोसा नाही. मग त्याच्यानंतर रुचिता ती तुला विश्वास ठेवावा लागेल, मला सॉफ्ट कॉर्नर आहे तुझ्याबद्दल. त्यानंतर प्रभूने कॉंग्रॅच्युलेट केलं अनुश्रीला. आणि नंतर विशालीचं सॉरी बोलणार होता, हे डॅन्यूब रूममध्ये झालं. पण प्रभू जो आहे ना ताना निघून गेला बाई. अनुश्री या काय ॲटिट्यूड दाखवतो या. तर हे सगळं झालं. नंतर प्रभू राखी रडताय आपण बघितलं. आणि प्रभू एकही डिसिजन नाही घेतला असं म्हणतोय इथे. एकही डिसिजन नाही घेता आला. तुम्ही का तन्वी म्हणते का तुम्ही का रडताय. इथं प्रभू पण रडायला लागला बरं का. आणि प्रभूला वाटतं खरंच माझ्यावर चुकीचं झालं. आणि तन्वी बरोबर नंतर पलटला. त्याला तन्वीचा साडीचा पदर धरून फिरायचं पण आहे. आणि नंतर जे विरोधात पण नाही जायचं आहे जर ती म्हणली तर. म्हणजे काही कळतच नाही. आता मला तर वाटतंय भाऊ तुम्ही सांगा प्रभूला का तुझा गेम काही राहिला नाही आहे, तू फक्त तिच्या मागे फिरतोय. बरं ठीक आहे. मग त्यानंतर तन्वी तुम्ही का रडताय. मग राखी तन्वीला ती त्याला खेळव, त्याला अंडे शक्कर खायला आला नाही आहे, तो पल्लू पकडायला नाही आला आहे, घर बांधायचं आहे तुला प्रभू लक्षात ठेव असं राखी म्हणत होती. बरं राखी प्रभूला यूज करताय असं, प्लीज तू खेळ, हे एकटा नको समजू. हे भारी बोलली ती, हे भारी आहे खरंच प्रभूने खेळलं पाहिजे असं ती बोलली. आणि प्रभू तुम्ही नका रडू, मी जिंकणार एक दिवस, तुम्ही जिंकणार. मग तन्वी प्रभूला मी स्वतःला फ्लॉपमध्ये टाकलं ना प्रभू तुझ्यासाठी, मी तुला फ्लॉपमध्ये टाकलं का, मग मी गेम खेळते का असं तन्वी म्हणायला लागली. दीपाली अरे तिला माहिती नाही जाऊ दे. मग यानं तन्वी म्हणाली तू पदर पकडून नाही बसत. आणि 1 मिनटं तुला जर असं वाटत असेल ना मग तू खेळ तुझा गेम, माझ्यावर नको बसत जाऊ. ती रडती म्हणून मला रडायला आला असं प्रभू लगेच पलटला. राखी रडती म्हणून मला रडायला आलं. आणि तन्वीने हक केलं प्रभूला. आणि तो त्यांना नाही समजत आपलं नातं बरं का. आणि मग तन्वी राखीला आहे ना सॉरी मी बडबडले असं बोलली. आणि मग राखी हे पण बोलली काही हरकत नाही, इट्स ओके यार. नंतर चावी अशा ठिकाणी लपव जी कोणाला भेटणार नाही. इथं प्रभूने चावी चोरली आहे प्राजक्ताची. आणि तन्वी कॅप्टन्सी रूममध्ये त्याला बोलते की प्रभू चावी अशा ठिकाणी लपव कोणाला भेटणार नाही. मग नंतर राखी प्रभूला बोलली का खुदा करे तुझे ही ट्रॉफी मिळले, आमीन. आणि इथं मीच घेऊन जाणार, अल्लाह ताला मुझे ही देगा.
वा, जो जी लँग्वेज बोलतो प्रभू त्याच लँग्वेजमध्ये बोलतो. वा रे वा. मग इकडं राखी प्राजक्ताला म्हणते तू विनर होऊ शकतोस, थोडा खेळ. भाई मी पहिल्यांदा आहे ना म्हणजे मगाशी ना राखी आणि प्रभू दोघं एकत्र बसले होते. प्रभूला एकत्र बसताना दुसऱ्या कंटेस्टंटबरोबर पाहिलं, तन्वीसोबतच. नंतर राखी रुचिताला म्हणतीये की ट्राय करायचं, सोडायचं नाही. राखी बघा प्रत्येकाला डिवसती, म्हणजे प्रत्येकाला सांगतीये गेम खेळा बाबांनो गेम खेळा. इथं प्राजक्ताला सांगितलं, इकडं रुचिताला सांगतीये की मूवी चालते तेव्हा जेव्हा एक विलन असतो तर तू खेळ बिंदास, तू खेळ. मग इकडे सकाळ झाली आणि प्रभू अनुश्रीला म्हणतोय भाई, अनुश्रीला ते सवय तिला चहामध्ये पोहे टाकून खायची, आणि इवन आम्ही पण लहानपणी खाल्ले यार, चांगले लागतात. आता नाही खात आम्ही. तर ना पोहे काढतो तो पोहे का टाकून खाल्ली, तर ती मला आवडतं, मी लहानपणापासून खाते. प्रभू म्हणते हो माझ्यामध्ये 2 दाणे टाक बरं. मग इकडं राकेश म्हणतो प्रभूला, हे बघ प्रभू असं त्यांच्याकडनं घ्यायचं नाही पोहे, मग ते नंतर बोलून दाखवतात बरं का, त्यांच्याकडनं असं घ्यायचं नाही पोहे. ते नंतर बोलून दाखवतात. आपल्याकडं आहे ना पोहे, आपले घ्यायचे तू. असं समजत होते खूप भारी लहान मुलांनी. आणि मी सांगू इच्छिते राकेश तू लहान नाही यारे, तू सांग त्याला. मग अनुश्री सागरला तुला माझी भीती वाटते का. त्याच्यानंतर मग सचिनवर झोपला होता आपण म्हटल्यानंतर कोंबडा वाजला. नंतर अनुश्री रोशनला तन्वीचं वयाचं काय आलं मला काय कळत नाही. तन्वीचं वय 25 आहे, तन्वीचं वय 24 आहे. अरे काय करायचं तुम्हाला, तिचं वय 28 आहे, बोला तिच्या वयाशी तुम्हाला काय घेणं देणं. मग विशाल म्हणतो नाही 29-30चे वाटतेच तन्वी. मग प्रभू तुझं वय काय, प्रभू गेला तन्वीकडं, तुझं वय काय, ते 25. तो प्रभू बाहेर अनुश्री सागर विशाल दादा सगळे म्हणताय का तुझं वय ना जरा जास्त आहे. तन्वी म्हणते त्यांना म्हणू दे, बाहेर गेल्यावर ते बघतील, बाहेर जाऊन बघतील माझं वय किती आहे काय. मग इकडं आपण बघितलं की तन्वी अनुश्री शहाणी बनते. तन्वी बोलते का अनुश्री शहाणी बनते, आणि इकडं येऊन वेगळं बोलते आणि मागून वेगळी माझीच मिमिक्री करते. आणि आपण बघितलं की बाहेर आहे ना विशाल त्यांच्यावर बसून नाही तन्वीची मिमिक्री करत होते. मग इकडं बघितलं आपण राखी राकेशला प्रभूसाठी सॉफ्ट कॉर्नर आहे. वा वा वा. मग मी आता ना हार्ट अटॅक येईल मी ड्रामा केला तर, वा रे वा. मग प्रभू जो आहे ना, प्रभू कॅनडाची भाषा बाई राखीकडनं शिकतोय, ती वेगळीच काहीतरी भाषा बोलत होता बाई ते, आणि ना ते वेगळे जोक्स पण चालत होते. नंतर आपण बघितलं इकडं, आणि इकडं बिग बॉसने काहीतरी टॉस घेतला जो मी पूर्णपणे स्किप केला, काहीतरी क्रिकेटचा होता त्याच्यावर, मग ते धोनीचं चित्र पण होतं, आणि मग काहीतरी टाईल्सचा टास्क होता, जो टीम याने जिंकला. मग त्याच्यानंतर बिग बॉसने बाई पुढच्या 1-2 दिवसात ऐका बरं का, बिग बॉसची अनाऊन्समेंट 1-2 दिवसात तुम्हाला 42 दिवस पूर्ण होणार आहे. हे शूटिंगचं सेट राहिलं नाही तर हे घर बनलं आहे. आज कुठलाही गेम हा वाट लावणार नाही तर वाट करून देणार आहे. भावना व्यक्त करण्यासाठी घड्याळाच्या काठावर आयुष्य अवलंबून असतं, पण बहुतेक वेळा असं होतं की आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर आपल्याला बोलायला, आपल्या भावना व्यक्त करायला टाईम मिळत नाही, जे की अगदी खरं आहे. तर एक दिवस ना, आणि असं होतं का एक दिवस तो व्यक्ती आपल्याला कायमचा सोडून निघून जातो. मग आपण पस्तावा करतो, आपण याला हे बोललो असतो ते बोललो असतो. मग भावना व्यक्त करता याव्या म्हणून हा टास्क आहे जो फोनवर बोलायचा असतो, जो नेहमी घेतला जातो. तर मी नाव घेणार नाही, आपल्यापैकी कोणी येऊ शकता. पण आपण बघितलं का राखी आली, राखी खूप रडतीये. मम्मीचा कॉल, मम्मी तू कुठे आहे, तू मला माफ कर, तुझ्या विरुद्ध जाऊन मी लग्न केलं त्याबद्दल मला खूप पस्तावा होतो, मला माफ कर. राखीच्या भावना व्यक्त करतो, आणि राखीने खरोखर लाईफमध्ये जे पाहिलं आहे ना, खूप स्ट्रगल केलं आहे त्या बाईने खरोखर, आणि ती सगळ्यांना एंटरटेन करत राहते. तिची आई 3rd स्टेजचा कॅन्सर असताना ती बिग बॉस मराठी 4च्या घरात लोकांना हसवत होती, एंटरटेन करत होती. तो विचार करा. इवन ती बोलली पण आहे, तिच्या जो नवरा होता तिने त्याला 10 लाख रुपये दिले होते, काही असलं तर तू तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कर आणि सगळ्या गोष्टी कर, पण त्याने तसलं काहीही केलेलं नाही. ते एक किती गोष्टी भेटल्या तिला. अनुश्रीला हसू येतंय आणि अनुश्री मध्ये निघून गेली. सागर बोलला की यार राखीने केवढं बॅगेज घेऊन मध्ये आली ना, माहीत नाही, तिने खूप बघितले लाईफमध्ये, खूप बघितले, खरी गोष्ट आहे.
मग राखी आई तुला आहे ना मला बाबांनी हाकलून दिलं नंतर आपण आहे ना आपलं ज्या गोष्टी त्या मोठ्या केल्या, माझ्यासाठी हाकलून दिलं, मला या इंडस्ट्रीत काम करायचं होतं. मग त्याच्यानंतर अनुश्री प्राजक्ता खूप हसताय. तर बिग बॉस बोलले अनुश्री प्राजक्ता तुम्ही हसताय, माणुसकी सहानुभूती दाखवा थोडी. हे समजा राखीने केलं असतं तर तुम्ही घर किती डोकर गेलं. अगदी करेक्ट बोलले सर. बिग बॉस माझा ऐका, या घरात ना ट्रॉफी ना कोणी घेऊ नाही शकत. एक काम करा, तुम्ही राखीला ट्रॉफी द्या, ती खरंच डिझर्विंग आहे. ती गेम पण खेळते, एंटरटेन करते, सगळ्यांना डिवचून, सगळ्यांना डिवसते, सगळ्यांना गेम खेळायला प्रवृत्त करते. तर राखीला द्या ट्रॉफी. बिग बॉस हिंदी असो, बिग बॉस मराठीचा खूप कॉन्ट्रीब्युशन मोठं आहे राखीचं. तर तुम्ही खरोखर तिला द्या ट्रॉफी. हे कोणीही ट्रॉफी घ्यायचं म्हणजे सगळे फेक गेम खेळत आहे, सगळे फेक गेम खेळत आहे. एक काहीतरी मुखवटा घेऊन आलेलं दिसतंय सगळं. काय सांगू यार तुम्हाला मी. खरंच राखीला ट्रॉफी द्या यार. शी इज डिझर्विंग. तुम्ही याच्यावर ॲग्री करत असाल ना यार, प्लीज एक लाईक करा. आणि इकडं तन्वी आपण इकडं बघतो की तन्वी जे आहे ना, तन्वी बोलती का पप्पा तुम्ही निघून गेलात आणि सगळे नाते जे आहे ना, नाते सोडून गेले. आणि तन्वीने एक खरं सांगितलं इथे की सगळे नाते आपल्याबरोबर तेव्हाच येतात, सगळे लोक आपल्याला भाव तेव्हाच देतात ज्या वेळेस आपल्या खिच्यामध्ये माल येतो, तेव्हाच लोक नापते निभवतात. मग ते कोणतंही असो. अरे जेव्हा खिच्यात पैसे असतात ना तेव्हाच विचारता. तुमच्या खिच्यात दमडी नसू द्या, नातेवाईक तुम्हाला किती विचारतात बघा फक्त एकदा. रिॲलिटी चेक आहे, रिॲलिटी दुनियेची रिॲलिटी. नातेवाईक असो किंवा मग कोणी मित्र असो किंवा कोणी, तुम्हाला कोणी म्हणणार नाही अरे कसा आहे तू. तुम्ही गेले ना तर तुम्हाला कधी कुत्र विचारणार तुम्ही गाडीवर चाललेत किंवा मग तुम्ही पायी चाललेत, कशी चालले. मग ते घरचे असो, बाहेरचे असो किंवा मग नातेवाईक असो, सगळे असो. नाही घरचे तर ठीक आहे, आई वडील कोणत्या परिस्थितीत आपल्या मुलीची साथच देतात, त्याबद्दल बोलत नाही. पण जेव्हा तुम्ही काहीच करत नसताना, तुम्ही पैसे कमवत नसताना, तर तुम्हाला घरचे तर थोडेफार बोलतातच, पण बाहेरचे तर भाव पण देत नाही. आणि शिवाय नातेवाईक कसे करतात आणि हे सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा तुम्ही कमवायला लागता ना, तेव्हा हे सगळे ना मुंगळ्यासारखे ना आणि तुम्हाला साखर समजून अशी येऊन चिकटून बसतात, तुमच्याशी बोलायला बघतात, तुमच्याशी बोलताय भाई काय सर कसं आहे, मॅडम कसे आहे, असं बोलायला लागतात. कधी जेव्हा तुम्ही ना नाव कमवता, जेव्हा तुमच्याकडं पैसा येतो, तर ना माणसाला तुम्हाला काही किंमत नाही, तुमच्याकडं असणाऱ्या त्या पैशाला किंमत आहे. लक्षात ठेवा ही गोष्ट. ते कटू सत्य ना तन्वीने बोलून दाखवलं. एकदम खरं आहे, एकदम खरं. पैसे आले का लोक चिकटून बसतात, अगदी खरं. तर नंतर नंबर 3वर सचिन आला. त्याची बहीण जी ती निघून गेली, तिला त्यांनी आठवणीत तो रडला. इकडं रुचिता रडत होती. रुचिताची एक वेगळी साईड बघायला भेटली आपल्याला. आई पप्पा तुम्हाला सांगता येत नाही, मला राग असा बाहेर निघतो, मग मी इतके वर्ष झाले झिजती आहे, मेहनत करते, पण मला यश मिळत नाही. या घराने मला विलन म्हणून ठरवलं आहे आणि मला यश मिळत नाही, मी काय करू, मी खूप खचली आहे. आणि इकडं सागर मध्येच तिच्याकडे गेला. मला वाटतं इथं जायला नव्हतं पाहिजे. तिला व्यक्त होऊ दे सागर, जी दुनिया तिला निगेटिव्ह बोलते त्या दुनियेला कळू दे का रुचिता असलीच म्हणजे काय यार, काय कळू दे. तर ते लोकांनी तिला असं बघितलं नाही, लोकांना बघू देत, तिची जी साईड आहे ती बाहेर येऊ दे. तर तिच्याजवळ जाऊन बोलतो, अगं काय करते, बस असं उलट बोल का मी करणार, मी मेहनत करत राहणार आणि एक दिवस सक्सेसफुल होणार असं बोल. मग नंतर ते झालं. नंतर रोशन आला. रोशन बाबांच्या आठवणीत रडतोय. नंतर विशाल जो आहे, विशालचं यार खूप टची होतं यार मला. म्हणजे त्याच्या आईला जो आहे ना बोन कॅन्सर होता आणि त्याची आई अक्षरशः तडपत होती. 9 महिन्यापासून बाई त्रास सहन करत होती. आणि मग त्याच्यानंतर तो म्हणे मी अक्षरशः प्रे करत होता का प्लीज माझ्या आईला इतका त्रासात नको ठेवू, घेऊन जा. किती कठीण आहे यार हे, किती कठीण. म्हणजे विचार पण करवत नाही, इतकं कठीण हे. मला आठवतं माझे वडील जेव्हा पॅरलाइज होते, अंथरुणाला खेळले होते ना, तेव्हा मी या गोष्टीतून गेले होते. तेव्हा रडताना माझ्याही तोंडातनं निघलं होतं की माझ्या पप्पांना एवढा त्रास नका देऊ, घेऊन जा त्यांना, घेऊन जा. सॉरी, हिने त्या गोष्टी आठवण करून दिल्यात मला. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. मी विषयाचं जास्त डिस्कशन नाही करत, जेव्हा असेल तेव्हा करेल मी. नंतर अनुश्री जी आहे ना, अनुश्री बाबा गेले, शेवटची रक्ताची उलटी केली आणि तरी मला उठवू नाही दिलं. सॉरी.
उठवू नाही दिलं आणि आज ते छत मी ना डोक्यावर बांधलं आहे. आता बघा बरं का, जेव्हा डोक्यावरनं वडिलांचा सहारा जातो ना, तेव्हा त्यांना माहिती असतं की काय करायचं असतं आणि काय नाही त्या गोष्टी असतात. नंतर आपण बघितलं नंबर 8वर दीपाली आली. दीपालीनी पण ती म्हणे पप्पांची जी डायरी आहे त्याच्यात पाहिल्यावर कळालं की ती गोष्ट आहे. आणि नंतर नंबर म्हणजे नाही सांगितलं तर मी थँक्यू म्हणाल असंच ती बोलली. नंतर सागर जे मी तुम्हाला सांगितलं, सागरने सागर जो आहे ना तो सतीशबद्दल बोललेला आहे इथे. सागर सतीशबद्दल बोलला आहे आणि काहीच गरज म्हणजे तो आहे ना त्याला इमोशन दाखवायचे नव्हते असं मला वाटते. आणि मग सागर बोलला. नंतर बिग बॉसने सांगितलं की सगळ्यांनी आपले इमोशन्स जे आहे ना इथं व्यक्त केले. तर हा जो भावनाप्रधान एपिसोड आहे तो इथंच संपला आणि उद्या आहे भाऊचा धक्का, म्हणजेच आज आहे भाऊचा धक्का. तर बघूया भाऊच्या धक्क्यावर कोणाची क्लास लागते. तर इथं बाई सचिनला बोलण्यात आलेलं आहे, त्याचं मी तुम्हाला बोलली आहे. तर काय होता गोष्टी बघूया आज भाऊच्या धक्क्यावर. काही अपडेट आली तर प्रोमोबद्दल बघूया, बोलूया आपण. आणि एविक्शन कोणाचं होतं याचा व्हिडिओ मी थोड्याच वेळात बनवते की कोणाचं घरातून एविक्शन झालं आहे किंवा नो एविक्शन झालं. त्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर हा होता ओव्हरऑल आजचा रिव्ह्यू. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ नंबर 41 आणि छान होता. म्हणजे आजचा एपिसोड एक भावनाप्रधान होता. सगळ्यांनी आपल्या भावना ज्या आहे व्यक्त केल्या. तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके आणि गुड मॉर्निंग, बाय बाय.